आज सकाळी मला पुसटही कल्पना नव्हती की आजचा दिवस मला असं काहीतरी दाखवून जाणार आहे. अद्भुत, जो अनुभव मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाहीये. प्रत्यक्ष आता त्याचं झालं असं की आज सकाळी मालवण जेट्टीवर मी माशांचा लिलाव बघण्यासाठी म्हणून आलो. म्हटलं काय प्रकार असतो हा, कसा असतो यांचा बाजार, हे सगळं आपण टिपावं आणि समजून घ्यावं म्हणून मालवण किनाऱ्यावर मी आलो. आणि तिथे माझी ओळख झाली संदीप मेस्त या गाभित समाजाच्या एका तरुणाशी. मालवण किनाऱ्यावरचा हा मासळी बाजार आपल्या शहरातल्या मार्केटसारखा नसतो. माझ्या मागे जर तुम्ही आत्ता बघितलं तर तुम्हाला छोट्या छोट्या होड्या आणि तिथे पुढे म्हणे लिलाव आहे. मला माशांचा जो लिलाव होतो तो पाहायचा होता. त्याचबरोबर मासे कसे पकडतात, रापण कशी लावली जाते किंवा हे एकंदरीत मासे कुठून येतात हे सगळं समजून घ्यायचं होतं. ही सगळी मंडळी गडबडीत होती, पण तरीही मी बऱ्याच लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. या माशाचं नाव काय हो? जांबोशी. तांबोशी. मला ह्या बाजारात ठिकठिकाणी अशी खांद्याला झोळी लावलेले, हातात वही असलेली लोक दिसली. मनात आलं कोण असतील ही लोक, काय काम असेल यांचं. नंतर समजलं ही सगळी एजंट मंडळी आहेत. हे लोक मासे विकून देतात. ज्या माशांची उपलब्धता कमी आहे त्या माशांचा थोडाफार लिलाव होतो आणि बाकी पावसाळ्यात लिलाव होतो. इथे सध्या फक्त विक्री होते असं मला समजलं. ही बाई किती सफाईने सुरमई कापते पहा. मी तर बघतच राहिलो. अगदी व्हर्नियरने थिकनेस चेक केल्यासारखं अगदी एकसारखे त्या स्लाइस बनवत होती. हे जे मासे कापणारे आहेत यांना बाजाराच्या एका कडेला जागा दिली आहे. ही सगळी मंडळी साईडला बसतात आणि किलोवर मासे कापून देतात. म्हणजे समजा 10 किलोची सुरमई आहे तर ह्या साधारण 300 रुपये कटिंगचे चार्ज घेतात. बाजारामध्ये प्रत्येकाची कामं ठरलेली आहेत. कुणी मासे पकडतं, कुणी विकतं, कुणी त्याला कापून देतं. असं वेगवेगळ्या पद्धतीने लोक आपापल्या कामामध्ये मग्न होती. इतक्या सुंदर पद्धतीने सुरमई कापणं मला तर त्याच्यात कलाच दिसली. कमी असतं चढावड आता लिलाव नाही होत. आता हे काट ठराविक माशांचं होतं म्हणजे ज्याची कमी असते ना, उपलब्धता कमी आहे, किलोवरच विकतात जास्त. पावसाळ्यात वगैरे तुम्हाला लिलाव बघायला मिळतात. केवढे 650 रुपये किलो. आणि ही किती किलोची असते? किलोची बसली 5 ते 6 किलोच्या दरम्यान आहे. आणि हे कधी 5 किलो हे कधी पकडलेली असते? हे रात्रीपर्यंत. काल रात्रीपर्यंत एकदम फ्रेश. आपण वेगळाच आहे कुठला तरी. या माशाचं नाव काय हो? गाबा. गाबे.
आनंद 2.5 किलो तामोशी लिहू हा याची 5 किलो सुरमईपेक्षा चांगला लागतो. अच्छा. आम्हा शहरातल्या लोकांना सुरमई, पॉपलेट आणि कोलंबीच फक्त माहिती, पण इथे विविध प्रकारचे मासे होते. या सगळ्या ज्या होड्या दिसत आहेत ह्या काल रात्री हे मासे सगळे पकडून घेऊन आलेले आहेत आणि त्याचा आत्ता व्यवहार सुरू आहे. माझ्या मनात विचार आला, आपल्याला रात्री हे कसे मासे पकडतात हे पाहता आलं तर किती मजा येईल. अशी एखादी व्यक्ती ह्या बाजारात भेटेल का, जी आपल्याला हे सगळं दाखवेल. हो ना. तुम्ही कुठले? मुंबई. मग तुम्ही इथे राहायला आलायत, टुरिस्ट म्हणून आलायत? ओके. आणि मग आता मासे घ्यायला आलायत की बघायला आलाय? बघायला. मी पण बघायला चालू आहे. बाजार असा काही बहरला होता की प्रत्येक जण आपल्या कामामध्ये मग्न होता. कोणाला एकमेकांकडे बघायला वेळही नव्हता. मी आपला जमेल तसं प्रत्येकाशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण परमेश्वरांनी माझी इच्छा ऐकली असावी. ते इथेच घेऊन येतात का बोटीवर? आणि मग त्यांच्याकडनं तुम्ही घेता? मग ते व्यवहार कधी होतात? रात्रीचे होतात? अच्छा. आणि मग आता विकायला इथे ठेवता? आणि हे आता विकत घ्यायला जे आले ते कोण कोण, कुठल्या लांबून येतात का? हे मासे विकत घ्यायला म्हणे कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, अगदी गोव्यापासूनही हॉटेलवाले लोक इथे येतात. कुत्र्याची मजा चालली आहे. ते बघ, कुत्र्याला या काकी मध्ये मध्ये मासा घालतायत. हे काय लिहून घेताय तुम्ही? मासे विक्री करतो, आमची एजन्सी आहे. अच्छा. त्यामुळे ते विकलेले मासे लिहायला पाहिजे. आता ह्या मेस्तर आपण तुम्ही विकता आम्ही विकतो. आणि तुम्ही कुठून कोणाकडनं घेता? हे ओनर अच्छा. मेस्तर आपण. आणि तुम्ही काल आणलेत काय मासे? काल मासे आणले की आता? अच्छा. हां. आणि त्याची बहीण काय नाव तुमचं? संदीप मेस्त. संदीप मेस्त. तुम्ही मालवणचे का? सगळे मालवण आपण मालवणचा. हे पण मालवण. तुमचं काय नाव? बलू फर्नांडिस. बलू फर्नांडिस. मी ठाणे. माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर हे सगळं दाखवणार आहे मी. दाखव. परमेश्वरांनी संदीप मेस्तांच्या रूपाने माझी इच्छा पूर्ण केली. एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये एक व्यक्ती मला अशी भेटलीच, जी मला पारंपरिक पद्धतीने, रापण पद्धतीने पकडले जाणारे मासेमारी प्रत्यक्ष समुद्रात घेऊन जाऊन दाखवणार होती. तुमचा समाज कुठला? गावीत समाज. तुम्ही मासे व्यवहार करता की पकडता? आम्ही पकडतो, इथे मग मार्केटला आणतो विकायला. अच्छा. ते पकडतो. मग काय हो, किती दिवस असता तुम्ही आतमध्ये समुद्रामध्ये? ताबडतोब जस्ट एक रात्री 2 वाजता आपण लावले की ताबडतोब काढतो. 6 वाजता बाहेर जाळ टाकतो. आपण जाळ असतं ते इथे एक टोक द्यायचं. ते टोक देऊन असं फिरून समुद्रात असं मासे बघून. संदीप मेस्तांकडे मी माझी इच्छा व्यक्त केली. मला प्रत्यक्ष समुद्रात मासे कसे पकडतात ते पाहायचं आहे. आणि त्यांनीही लगेच ती विनंती मान्य केली. संध्याकाळी मला त्यांनी बोलवलं. मोरेश्वर मंदिर आहे ना, मोरेश्वर मंदिर. हां. तिथे आपण असते आपली. मोरेश्वर मंदिर विचारायचं, मोरेश्वर मंदिर कुठे आहे? मोरेश्वर मंदिर. दांडी बीचवर मोरेश्वर मंदिर कुठे आहे विचारायचं. डायरेक्ट गाडी समुद्री मार्गे येणार. तिकडून उतरता येतं काय? तिकडे लावले करणार. मोठ्या गाड्या येतात. मग भरती नाही ना? भरती नाही, कधी? संध्याकाळी भरती नसते.
प्रत्यक्ष समुद्रात जाऊन रापण कशी लावली जाते हे पाहण्याची फारच उत्सुकता होती. मी खूप आनंदात होतो. मेस्त बंधू माझी वाट पाहत तिथे थांबले होते. जे जे कोळी बांधव त्यांचे संघ घेऊन आज समुद्रात उतरणार होते ते सगळे तयारीला लागले होते. हे पहा, ही एक होडी समुद्राच्या दिशेने अशी घेऊन जातात. आज मी आलो आहे मालवण बीचवर. संदीप बिस्त आणि सुरेंद्र बिस्त ह्या दोन भावांची मी बोलायला आलो आहे. आणि हे गावित समाजाचे आहेत. आणि मासे कसे पकडतात, कसं रापण लावलं जातं, पारंपरिक रापण हे आज आपल्याला ते प्रत्यक्ष दाखवणार आहेत. त्यांच्याबरोबर मी होडीमध्ये बसून समुद्रामध्ये जायचा माझा विचार आहे. तर तुम्ही सांगाल काय साधारण कसं काय लावलं जातं ते असं पसरवतात का ते जाळं? हा, ते पसरवतात. एका टोकाने एक टोक हे किनाऱ्याला देऊन ते आतमध्ये जावं लागतं समुद्रात. अच्छा. आणि ते वल्ल्याच्या यांत्रिकीचं काहीच नाही, हां फक्त मॅन पॉवर, बिगर यांत्रिक आहे आमचं सगळं. मॅन पॉवर असं त्याला किती लोक लागतात तुम्ही? त्याला आता जाळ टाकण्यासाठी 8-10 लोक लागणार. 8-10 लोक लागणार जाळ टाकण्यासाठी. हां. आणि खेचण्यासाठी कमी 40 लोक लागणार. अरे बापरे. आणि मग ते कधी उद्या सकाळी? हा, ते आता मोठं जाळ असल्या कारणाने कसं ते आता थोडं आता खेचून आतमध्ये बांधावं लागतं समुद्रात. हां हां. आणि नंतर पुन्हा सकाळी 5ला येऊन पुन्हा ते खेचावं लागतं. अच्छा. असं 2 दिवस त्या जाळ्याला, म्हणजे ते जाळ जरा मोठं असतं. म्हणजे आपण शहरांमध्ये आपण जे सहजपणे मासे खातो ते पकडण्यासाठी किती मेहनत लागते ते आज आपण बघणार आहोत की नेमकं हे रापण कसं टाकतात. मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता मी उद्या येणार आहे आणि ते कसं ओढलं जातं हे सगळं मला हे दोन्ही भाऊ समजावून सांगणार आहेत. तर थँक्यू. आपण भेटूयाच आता. ओके. एकत्र राहूया. चालेल. असे वाढवले जातात. ते बांगडे आहेत काय हो? आमची मावशी होय. ही डोमा आहे ती. ही डोमं डोमा आहे. आणि हे बांगडे. हे बांगडे आहेत. ही अशी सुरमई असते. अच्छा. सुरमई पण सुकी करतात? हा, कुठेतरी एक म्हणजे महाग असते, स्वस्त असते. अशा प्रकारे होडी समुद्रामध्ये घेऊन जाते. संदीप मेस्त आणि सुरेंद्र मेस्त हे दोघं भाऊ म्हणजे मालक आहेत. त्यांच्या बऱ्याचशा होड्या आहेत, त्यांची स्वतःचं जाळं आहे मोठं, आणि त्यांचा असा एक संघ आहे. बरं, तुम्ही कुठल्या गावावरनं येता इथे? आम्ही चौके घोड्याची वाडी. अच्छा. हो, मग खास या रापणीसाठी इकडे येत आहे कामासाठी येतो. आणि मग परत निघून जाता? हो, निघून जातो. एवढे किती 10 किलोमीटर आहे गाव? जातो. बरं. एक 15 किलोमीटर पर्यंत होईल. 15 किलोमीटर. हो. जसा फोन येईल आम्हाला मालकांचा, हां. रात्री 2 वाजता या, 3 वाजता या, हां. संध्याकाळी 4 वाजता या, हम्म. तसं निघून येतो. तुमचं हेच काम आहे म्हणजे विशेष? हो, हे काम हम्म, करतो. हम्म, हम्म. तुमचं काय नाव? दशरथ मानेलकर. प्रत्यक्ष समुद्रात जाण्याची वेळ आता आली. आधी सुरेंद्र मेस्त आणि त्यांचा संघ पुढे जाणार आणि पाठोपाठ दुसऱ्या होडीतनं संदीप मेस्त आणि मी जाणार असं ठरलं. प्रत्यक्ष आता या खेपेला आम्ही जाऊ. कुठे बसू? तिकडे एक पाय करा, तिकडे एक पाय करा. सरळ बसायचं, सरळ समुद्रात तोंड करून बसायचं. हे बाबा, हे ठेव, पुढे ठेव. मधोमध बसा. आता रोल लागेल ना. एका छोट्याशा होडीने आमचा समुद्रामधला प्रवास सुरू झाला.
हे संदीप मेस्तांची आणखी एक होडी. याच्यावर जे मुख्य जाळं होतं ते यावर ठेवलेलं होतं. हा व्हिडिओ थोडासा लांबतोय. आपण पुढच्या भागात खरा रोमांच पाहू. मी दाखवत असलेले विषय जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये मला सांगा की मी आणखीन काय काय करू शकतो, काय दाखवू शकतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रत्यक्ष रापण टाकतानाचा जो रोमांच आहे आणि एवढी मेहनत केल्यानंतर हातात आलेले मासे.